देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत भाजीला काहीच नसेल अशा वेळी उडीद मुगाच्या पापडांपासून आपण छान भाजी करू शकतो आणि त्याच्यासोबत घडीची पोळी पाहणार आहोत। चला तर पाहू। तर पापडाची भाजी करण्यासाठी मी इथे उडीद आणि मुगाचे पापड घेतलेले आहेत। याचे आता मी असे तुकडे करून घेते आणि भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता भाजीमध्ये घालण्यासाठी मी 1 गाठा लसणाचा घेतलेला होता। त्याच्यामध्ये जिरं घालून घेते मी 1 चमचा। आता भाजीमध्ये घालण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, टोमॅटो 1 घेतलेला आहे आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊ। पाणी गरम झालेलं होतं, मी काढून घेतलेलं आहे। आता 4 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये। मोहरी घातली अर्धा चमचा। जिरं घालत आहे अर्धा चमचा। कढीपत्ता, कांदा घालून घेते मी, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा, टोमॅटो पण घालून घेत आहे, सोबतच सगळं घालून घेतलेलं आहे। आता लसूण जिरं घालून घेत आहे। आता साय घालून घेत आहे मी। कांदा छान परतवून घेतला, त्याच्यानंतर साय घातलेली आहे। आता लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि धनेपूड घालत आहे, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आता छान परतवून घेते। आता फोडणीला छान तेल सुटलेलं आहे, याच्यामध्ये मी पापड घालून घेते। आणि थोडंसं हलक्या हाताने मी फिरवून घेतलेलं आहे सगळे मसाले लागण्यासाठी। आता थोडंसं परतवल्यानंतर मी याच्यावरती गरम पाणी केलेलं होतं ते घालत आहे 1 ग्लास। आणि आता याला 2-3 मिनिटं छान शिजू देते। तर भाजीसोबत आपण घडीची पोळी करणार आहोत। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेते।
चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळं मिक्स केल्यावरती 1 वाटी दूध याच्यामध्ये मी घालत आहे. याने छान पोळी मऊ राहील. आणि आता याचा घट्ट गोळा छान मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून तर घडीची पोळी करायला घेत आहे मी इथे. तेल लावून घेतलेलं आहे मी. आता मी प्लेटमध्ये भाजी काढून घेते. घडीची पोळी छान मऊ लुसलुशीत आणि पापडाची भाजी आणि कैरीचं लोणचं. हा माझा आजचा मेनू कसा आवडला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.